अहिल्यानगर जिल्ह्यातील वांबोरी या गावामध्ये आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळायला लागलेली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या अंतर्गत हे गाव आता कुठेतरी स्वयंपूर्णतेकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. आणि आपण आता जर बघितलं तर शेकडो असे हे पॅनल्स जे आहेत ते लागलेले आहेत. आणि वांबोरी ग्रामपंचायतने जवळपास 6.5 एकर जी जागा आहे ती यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यातनं जवळपास 1.69 मेगावॅट वीज तयार होते. आणि जवळपास 750 शेतकऱ्यांना आता दिवसा पूर्ण दाबानं वीज मिळते. त्यामुळे दिवसा पाणी भरणं शक्य होतंय. पिकं देखील आता जोमाने या ठिकाणी वाढतायत. आपण जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांची मोठी दहशत आहे. आणि रात्री अपरात्री कुठेतरी शेताला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जाता येत नव्हतं. आता मात्र शेतकरी दिवसा हे सगळं शेतीला पाणी देत आहेत. आणि शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. शेतकरी आहेत आपल्याबरोबर, इथले अधिकारी देखील आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. भोर साहेब, नेमकं काय ही योजना आहे आणि कशा पद्धतीने आता शेतकरी स्वयंपूर्ण झालेत आणि त्यांना दिवसा मोफत वीज मिळते? सर, ही महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मध्ये आपण योजना राबवत आहोत. याच्यामध्ये आपण बांबोरी ग्रामपंचायतने 8.5 एकर साधारणतः जागा आपल्याला उपलब्ध करून दिली आणि त्यावर आपण सौर पॅनल उभारून बांबोरी उपकेंद्रामध्ये याचा सप्लाय घेऊन साधारणतः 2 शेतीचे फिडर आता आपण दिवसा त्यांना शेतीसाठी लाईट उपलब्ध करून देत आहोत. माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हा एक भाग आहे. जे शेतकऱ्यांना दिवसा लाईट उपलब्ध व्हावी हे साहेबांनी यापूर्वी डिक्लेअर केलं होतं. आणि त्याचाच एक पहिला टप्पा म्हणा हा 1.69 मेगावॅटचा वीज प्रकल्प बांबोरी गावामध्ये आपण पूर्णत्वास साधारण हे जे उपकेंद्र आहे याला विजेची किती गरज आहे आणि आता किती तयार होतंय आणि आणखी किती सौर ऊर्जेतून ती वीज तयार केली जाणार आहे जेणेकरून 100% तुमचं सौर ऊर्जेवरती हा उपकेंद्र चालेल? सर, यामध्ये आता आपण 1.69 तयार करतो. आमच्या उपकेंद्राची कॅपॅसिटी ही 15 मेगावॅटची आहे. 15 MVAचे 5-5 MVAचे 3 ट्रान्सफॉर्मर इथं आहे. 15 MVA कॅपॅसिटी असताना आपल्याकडे बांबोरी ग्रामपंचायतने या व्यतिरिक्त ह्या जागेव्यतिरिक्त साधारणतः 20 एकर जागा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. ती आपल्याकडे हस्तांतरित झालेली आहे. त्याच्यानंतर गुंजाळे गावाने आपल्याला साधारणतः 35 एकर जागा उपलब्ध करून दिली. ती पण आपल्याकडे हस्तांतरित झाली आहे. आता कातड ग्रामपंचायतमध्ये साधारणतः 21.92 एकर आपल्याला जागा उपलब्ध होत आहे. ती ह्या 15 दिवसामध्ये आपल्याकडे हस्तांतरित होईल. साधारणतः आपलं अजून 13 मेगावॅटचं लक्ष आहे. आणि हे मिळवता 15 मेगावॅट आपण स्वयंपूर्ण होऊ आणि हे वर्षभरामध्ये 100% आपण हे सबस्टेशन सोलरवर नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी हे जे वांबोरीचं उपकेंद्र आहे याला गरज आहे 15 मेगावॅटची आणि आता 2.25 मेगावॅट जवळपास वीज तयार होते. आणि लवकरच जवळपास 100% सौर ऊर्जेवरती हे सगळं उपकेंद्र चालेल. आपल्यासोबत पाटील साहेब आहेत की ज्यांनी पुढाकार घेतला आणि ही जागा उपलब्ध करून दिली. खरं तर ग्रामपंचायतने ही जागा महावितरणला दिली आणि त्यातनं आता वीज शेतकऱ्यांना मोफत मिळते. आणि त्या शेतकरी आपल्या शेतातलं कामं करताना दिसतात. काय आनंद आहे? आनंद तर आहेच आहे. खरं म्हणजे वीज मोफत मिळाली याचा संपूर्ण आनंद शेतकऱ्यांना घेता येत नव्हता. त्याचं कारण असं आहे की वीज ही कंटिन्युटी नव्हती वीज सप्लायमध्ये. आता याच्यामुळं निदान 750 मोटारी तरी दिवसा अगदी विना हे चालणार आहेत त्या. तेव्हा आता खरं म्हणजे याला धन्यवाद दिले पाहिजेत देवेंद्र फडणवीस साहेबांना. ते पूर्वी मुख्यमंत्री असताना 14 ते 19च्या काळामध्ये त्यांनी ही योजना राबवायचं ठरवलं. त्या काळामध्ये लोकांचा याच्यावर विश्वास बसला नाही, परंतु त्यावेळेला त्यांनी ही योजना जाहीर केली. आणि त्यावेळेला जे खासदार होते या भागाचे दिलीपजी गांधी साहेब, त्यांनी वांबोरीला आम्हाला विचारलं की बा तुमची इथं जमीन आहे का, जमीन असली तर द्या आणि आपण इथं त्या ठिकाणी वांबोरीला सबस्टेशनला सौर ऊर्जेचा प्लांट बसवू. मग आम्ही ग्रामपंचायतीची जमीन त्यांना देऊ केली. त्यावेळेला ते कळवलंही आणि ठराव करून दिला. आणि त्याच्यानंतर मध्ये बराचसा काळ गेला. आता ही कार्यान्वित होते याचा आनंद आहे आम्हाला. नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी हा प्रकल्प आहे आणि आता तो हळूहळू जे स्वरूप आहे ते त्याचं दिसतंय. शेतकरी देखील आपल्या सोबत आहे. काय आनंद आहे? खरं तर रात्री तुम्हाला पाणी भरावं लागायचं, आता दिवसा वीज तुमच्या शेतापर्यंत मिळते, दिवसा पाणी देता येत आहे. काय आनंद आहे? आनंद तर आहे नक्की. रात्री जे जनावरांमुळे वगैरे काही भीती वाटत होती जंगली प्राण्यांमुळं, ती एक चिंता मिटली आणि दिवसा पूर्ण क्षमतेने लाईट मिळते आता. नक्कीच. आणखी काही शेतकरी काय वाटतं? दिवसा वीज वीज मिळते आता आता कसं आहे,
पीक तुम्हाला व्यवस्थित घेता येतंय? हो, आम्हाला लाईट दिवसा असल्यामुळं सर्व पिकाला पाणी जातं याचं दिवसा आणि लाईट चांगल्या दाबाने मिळते. हे आपण बघितलं तर शेतकऱ्यांना आता पूर्ण दाबाने दिवसा वीज मिळते, त्यामुळं अगोदर बेभरवशाची असलेली जी लाईट आहे ती आता पूर्ण दाबाने किमान दिवसाला 8 तास या शेतकऱ्यांना मिळते. त्यामुळं सौर ऊर्जा हा जो प्रकल्प आहे हा टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी जे स्वरूप आहे ते घेताना दिसतोय आणि वांबोरीमधले जवळपास आता 2.25 मेगावॅट वीज तयार होते. लवकरच हे जे उपकेंद्र आहे हे पूर्णतः 100% सौर ऊर्जेवरती होणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, वांबोरी, अहिल्यानगर.